श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 1। सद्गुरु समागमातील सत्य। काही प्रसंगी संत आपल्या भक्तांच्या सांसारिक इच्छा काही प्रमाणात पुरवितात देखील, परंतु हे जे ते करतात ते त्यांना ऐहिक गोष्टींमध्ये रुची असते म्हणून नव्हे, तर याचे कारण भक्तांना ऐहिक वासनांपासून परांगमुख करण्यामध्ये त्यांना आस्था असते। मुलाने चांगले वागावे याकरिता प्रोत्साहन म्हणून पिता काही वेळेला आपल्या मुलाला चॉकलेट देतो, तसेच सांसारिक मनोवृत्तीच्या आपल्या भक्तांना संत त्यांना हव्या त्या काही निरुपद्रवी गोष्टी देतही असतात, परंतु ते अशा करिता की त्यांनी शेवटी या गोष्टी सोडून देण्यासाठी तयार व्हावे आणि खऱ्या अध्यात्मामध्ये त्यांना रुची वाटू लागावी। सद्गुरु साईबाबा मेहेर युग प्रकाशन पुणे पुस्तकातून। वरील मार्गदर्शन एक अंजन आहे आणि तेही अवतार मेहेर बाबांकडून। खरं तर याची आठवण करून द्यायची गरज नाही, पण सर्वत्र परिस्थिती विचारसरणी विपरीत होत चालली असल्याने वरील मार्गदर्शन अगदी योग्य वेळी समोर आले आहे। प्रपंचात अनंत अडचणी, संकट, व्यावसायिक यश, अपयश, उलथापालथ यांच्या नजरेतूनच सद्गुरु सत्पुरुष अवताराकडे जाण्याची वृत्ती, त्यात व्यावसायिक वृत्ती अध्यात्मात घुसल्याने लोकांची अध्यात्माकडे केवळ तोडगा म्हणून पाहण्याची वृत्ती ही पुढील वाटचालीसाठी घातक आहे। काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने संपर्क केला, माझ्या घरातील अमुक अमुक व्यक्ती 3 वर्षांपासून हरवली आहे, यावर गोपाल बाबा काही सांगतील का? एक तर बाबा 4 वर्षांपूर्वी समाधीस्थ झाले आहेत आणि बाबांचे आपण बोललो, काही विचारले तर त्यावर उत्तर देतील असे काही वर्तन नव्हते। जे काही आहे ते व्यक्तिगत प्रार्थनेवर अवलंबून आणि बाबांच्या मर्जीवर अवलंबून आहे। तिथे कुणी तिसरे किंवा मध्यस्थी लुडबुड करू शकत नाही। तरी ती व्यक्ती म्हणाली की पहा, काही असेल तर मला अपडेट करा। अपडेट वगैरे अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तीला आपण कोण बाबांना प्रार्थना करा म्हणून सांगणार? म्हणजे पहा, उपाय सापडत येतो, पण ऐन वेळी आपली वृत्ती धोका देते। बाबांकडे ज्या वेळी गेलो तेव्हा लांबूनच लोटांगण घालून बाबांच्या जवळ जाऊन दर्शन घेतले आहे। जवळपास सर्व वेळेस हायवेवर आश्रमाच्या गेटवर खाली उतरून तेथील माती कपाळावर लावून आश्रमात पाय ठेवलाय। नंतर काही महिन्यांनी त्या व्यक्तीचा मेसेज आला की काही अपडेट आले का? सॉरी म्हणून उत्तर दिले। तर त्यांनी सॉरीचा अर्थ काय असे विचारले। मी म्हणालो, त्याचा अर्थ क्षमा करावी असा आहे। तर ते म्हणाले की तुमची विचार करायची पद्धत अध्यात्मात साधक म्हणवणाऱ्याला घातक आहे आणि माझी चूक झाली की तुम्हाला संपर्क केला। असे काही अनुभवले, पाहिले, ऐकले की लक्षात येते की बाबा लोक का मौन धारण करून बसतात, ऐकून न ऐकल्यासारखं करतात। तुझं काम होईल, होणार नाही असंही बोलत नाहीत। त्यांना वाटते ते काम करून मोकळे होतात आणि श्रेय घ्यायला तुझे हे काम मी करून दिले असं बोलतही नाहीत आणि दाखवतही नाहीत आणि सांगतही बसत नाहीत की मी दत्त आहे, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे, मी स्वामी समर्थ आहे, मी साईबाबांचा गुरु आहे, तुला कोणत्या चष्म्यातून माझ्याकडे पाहायचे ते पहा। श्रद्धेने पहा, नाहीतर तुच्छतेने पहा। जो बोया सो पाया, पकाया सो खाया। हेच ते तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार। आम्हाला काय, आम्ही आज शरीरात तर उद्या समाधीत, पण शरणागतांचे काम करत राहणार, त्यांचा बोजा वाहन करणार हे नक्की, कारण ते आमचे ब्रीद आहे आणि त्यासाठीच आम्ही अवतरतो, तुमच्यात येतो। पण तुम्ही नको ती झापडं लावून बसलेले, मग कसा दिसणार मी तुम्हाला? हिरा चंद गोपालचंद कोठारे।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा